नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेबद्दल एकच सांगायचं आहे. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आपला हा दहीहंडीचा वारसा जो पूर्वजांनी आपल्यासाठी जतन करून ठेवला आहे, तो आपल्यासारख्या बाळगोपाळांनाच पुढे चालवायचा आहे. आणि त्यासाठी आज आपण आलो आहोत कांजूर येथील बाळगोपाळ मित्र मंडळ या मंडळाला भेट देण्यासाठी. मी तर खूप उत्सुक आहे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला. चला तर त्यांच्या पथकाविषयी जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार. दहीहंडीचं वातावरण चालू झाले सगळीकडे, कसं वाटतंय? दहीहंडी उत्सव म्हटलं की बालपणापासून ती एक आवड असते. पहिल्या पावसाची सर झाल्याच्या नंतर ती एक अमिताभ बच्चनचं गाणं बुजतं तसे ती दहीहंडीची सर चालूच होते की ती एक प्रॅक्टिस, तो सराव, ते मनात एक हुरूर असतो. त्यानंतर सराव झाल्याच्या नंतर त्या गोष्टी करणं, थराबद्दल एक विचित्र कल्पना करणं, म्हणजे आपण कसं थर उभं करायचं, मॅनपॉवर कशी जमा करायची, ही धावाधाव पळापळ त्या दिवसापासून चालू होती. ती दहीहंडीचा जो गोकुळाष्टमी उत्सव संपेपर्यंत ही रात्रंदिवस सगळ्यांच्या बाळगोपाळांच्या मनामध्ये तोच असतो उत्साह की आपले थराची उंची कशी गगनाला त्या भिडेल, म्हणजे आपण आपल्या कृतीप्रमाणे आपण थर ते कसे लावू, 7 थर 8 थर 9 थर, म्हणजे आपला सरावाचा प्रथम प्राधान्य देऊन तो सराव बघूनच आपण थराची उंची कशी गाठू शकतो हे प्रत्येकाच्या मनात हुरूरच असते. मला आपल्या पथकाबद्दल थोडीशी माहिती द्या. आमचं पथक हे 2003 साली स्थापन झालं. 2003 साली स्थापन झाले. त्याच्यानंतर असं विनोद असेल, वैभव असेल, राजू असेल, असे आमचे बाळगोपाळ मित्रच यांनी एक स्टँड घेतला की आपलं पण एक मंडळ झालं पाहिजे स्थापन. मग बाळगोपाळ गोविंदा पथकाचे आम्ही रजिस्ट्रेशन केलं, तसं पथक स्थापन केलं. त्यानंतर असं होतं की आम्ही प्रथम पथक हे आमच्या एरियामध्येच फिरत होतं, म्हणजे 5 थर लावायचे, 6 थर लावून, आणि टी शर्टही म्हटलं तरी आपल्याच पैशांनी जमा करायचे आणि आपणच उत्साह तो साजरा करायचा. मग म्हणा गल्लोगल्ली फिरायचा, म्हणजे त्या उत्सवाला खूप म्हणजे असं मन भरून यायचं. म्हणजे आम्ही त्यावेळी गोविंदा खेळायचो ना, असं एक उमजून यायचं की खरोखरच. आणि आत्ताचा गोविंदा बघायला गेला तर हळूहळू मॅटवर आला. तो मातीतला गोविंदा होता ना, त्याचं एक हुरूर होती. मग पुढे आमच्या मंडळातल्या मुलांनी ठरवलं की आपण पण कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे. मग मुलांनी पैसे काढून ट्रकची व्यवस्था केली. त्यावेळी म्हणजे स्पॉन्सरशिप नव्हते. मग अशा टायमाला मुळच आपलं पथक सांभाळायचे, म्हणजे ती एक आवड असायची. तो एक स्पोर्ट्स स्पिरिट त्यावेळी त्या 2-1 महिन्यात निर्माण व्हायचा ना. तो स्पोर्ट्स स्पिरिट माणसाला त्या गोविंदाला तो कुठे नेऊन ठेवायचा, म्हणजे आपलं पण मंडळ या लेवलला गेलं पाहिजे अशी एक हुरूर असेल. भले काही असून दे, मंडळाचं मॅनपॉवर कमी असले, बाळगोपाळ कमी असले, पण या स्टेजपर्यंत आपण तिकडे बाहेर जाऊन ते 6 थर लावायचे. मग मुलांनी टेम्पो बघायला लागला. त्यावेळी टेम्पो बघायचे रे, तिथे टेम्पो बघायला. त्या टेम्पोसाठी पैसे बघायला गेले. तो टेम्पो बघायला, म्हणजे अशा छोट्या गोष्टी ना खूप क्रिटिकल होत्या, त्या माहिती पण नव्हत्या. आणि असं करून एकजुटी करून ते म्हणजे मंडळ असं हळूहळू मोठं झाले. त्या मंडळामध्ये म्हणजे एक प्राधान्य द्यायचं, म्हणजे जे सर्व बाळगोपाळ आहेत त्यांनी कधी स्टँड असा मागे घेत नाही. एखादा कार्यक्रम असला ना, म्हटलं आज पण आम्हाला या इथे असं कांजूरमध्ये एवढं हे करतात की एखादा कार्यक्रम असला तर स्टँड एवढा घेतो ना की आमच्या इकडचे म्हणजे मुलं सर्व प्रथम त्याला प्राधान्य देतात या एरियात. म्हणजे या स्लम एरियात ना असं बघायला गेलं तर आमच्या इकडनं त्या उत्सवाला प्राधान्य देतात. म्हणजे आम्ही आता एखादा उत्सव चालू करायच्या गोष्टी म्हणजे काय, त्या उत्सवात पुढची पिढी पण सामील झाली पाहिजे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा एक उत्सव आहे, म्हणजे ते उत्सव त्यांना कळायला पाहिजे. म्हणजे आपण या मातीत राहतो, त्या भूमीवर राहतो, कुठले उत्सव करतो, म्हणजे गणपती म्हणा, नवरात्र म्हणा. मग ह्याचं नियोजन कसं करायचं हे या मंडळातनं आमचं दरवर्षी होतच असतं. मग एखादे पूजेचं असेल नियोजन, किंवा आमची मुलं कुठे बाहेर गेली नाही पाहिजे, इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या एरियातच कसे थांबून या उत्सवाचा आनंद घेतले. मग होळी करा, मग रंगपंचमी, असे अनेक उत्सव इथे प्राधान्य देऊन आणि खर्चाने करतच असतात. हे जे बाळगोपाळ मित्र मंडळ सुरुवातीला जेव्हा स्थापना झाली तेव्हा काय आव्हान होतं? आव्हान म्हणजे आमचं मंडळ हे गोविंदा पथकातूनच स्थापन झाले, त्याची निर्मिती झाली. मग असं वाटायचं की आमचं मंडळ पण कुठेतरी पुढे गेलं पाहिजे.
मग हळूहळू विनोद म्हणा, वैभव म्हणा, हे कुठे वरच्या थरावर चढणारे आज कुठे खाली आले. म्हणजे प्राधान्य आता हे नवीन बाळगोपाळ येतात त्यांचे म्हणजे सरावाची रुटीन बघून कुठे कोण कुठे त्या गटामध्ये त्या रिंगमध्ये जातोय हा सरावादरम्यान अभ्यास करून मग त्या बाळगोपाळांना प्राधान्य. पण प्रत्येकाला वाटत असते मी पण कुठेतरी त्या मंडळामध्ये सामील असलं पाहिजे. मग हीच एक नियोजन असते की सरावादरम्यान की प्रत्येकाला पुढे जात असो. म्हणजे हे आज 2003 सालापासून आमचा बेसच बनले. म्हणजे एखाद्या वर चढत येतं आज ते बेस म्हणतात, पण त्या मुलांना प्राधान्य देतात. आणि आज त्या मुलांना प्राधान्य दिल्यामुळे त्यांची ती हुरूर असते. कारण की तो एक वयोगट असतो ना, तो त्या खेळाला खूप महत्त्व देत असतो. म्हणजे त्या उंचीवर जायला, ती चढाई गेला घरातनं कुठून तरी पाठवत नसताना सुद्धा ते त्या लपून छपून काही ना काही गोष्टी सांगून या मैदानात हजर राहतात. एक रोशन मला बोलायचं होतं की जे तू बोललास ना की बाळगोपाळ, हे बाळगोपाळ ना स्लम म्हणजे इकडनं हनुमान गल्ली नाव ऐकलं ना की लोक बोलायचे अरे हनुमान गल्ली. पण आज ही हनुमान गल्ली आहे ना, आज अख्ख्या कांजूरला प्रेमी आहे. कारण BGMM बोललं की अख्ख्या कांजूरमध्ये असे बोलतात की आज बाळगोपाळ येणार म्हणजे काहीतरी वेगळं करणार. कारण पहिला आम्हाला वरती जर गेलो ना कुठे अरे बा हनुमान गल्लीतली बोल म्हणजे असं इस्लाम. पण आज ह्या एरियासाठी ना लोक विचारतात की अरे बाळगोपाळला काहीतरी नवीन इतिहास घडवणं, अशी ही आम्ही जिद्द केली आणि आम्ही ह्या पावलात आम्ही क्षेत्रात पुढे म्हणजे आम्हाला एक करायचं होतं की हा बाळगोपाळाला आम्हाला कुठेतरी न्यायचं. आणि आमच्यावर आम्हाला ही 200-300 पोरं येतात ती खरं सांगतो लय मेहनती आणि सगळी. पण ते बोलतात ना येड्यातनंच इतिहास घडतो. ही येडी आहेत पण आमचे इतिहास घडवणारी पोरं. दा तुझं नाव काय? निखिल बामणे. कितव्या थरामध्ये असतं? सध्या आता मी 2018 पासून 4थ्या थरावरती आहे. पहिला मी 5व्या-6व्या थरावरती होतो. तसं वेट बीट वगैरे वाढलं आमचं, तसं थोडं आता मी 4थ्या थरावरती 2018 पासून आहे. तर 4थ्या थरामध्ये असताना काय कोऑर्डिनेशन असतं तुमच्यामध्ये? 4थ्या थरामध्ये कॉर्डिनेशन आमचं असं असतं की माझ्या बाजूला 2 जण असतात तर त्यांना बाहेर जाऊ नये, आम्ही कुठे बाहेर जाऊ नये जास्त कोणत्या दोघांचा फोकस माझ्यावरती असतो. कारण की मी जर बाहेर गेलो तर माझं पूर्ण वरता तर पूर्ण खाली येईल. तर माझ्या दोघांचं लक्ष माझ्यावरती असतं की मी कुठे बाहेर जाऊ नये वगैरे. माझं इथे असं की मी जर बाहेर गेलो तर माझा पूर्ण खाली येईल. माझ्या डोक्यात आमची मेंटॅलिटी तीच झालेली आहे की मी पडलो की पूर्ण थर पडणार. यामध्ये जे आता म्हणजे जे कोच वगैरे आहेत त्यांनी आमच्या डोक्यात चौघाच्या डोकं टाकून ठेवलं की तुम्ही पडलं तर पूर्ण थर पडणार. मग ती मेंटॅलिटी आम्ही होते चढतो आम्ही. मागच्या वेळी 9 थरांचा विक्रम केला, ईशान्य मुंबईचा राजा ही पदवी मिळाली. तो काय प्रसंग होता 9 थर लागताना? 2000 आम्हाला 7 पासून मला वाटतं 18 पर्यंत म्हणजे 10-1 वर्ष गेले आम्हाला 8 थर लावण्यामध्ये. आता जर एखादा थर वाढवायचे म्हणजे ती मॅनपॉवर तर आम्हाला लागतेच. आणि त्या हिशोबात आमचे 8 थर त्यावेळी बेकीवर लागायचे. मग आम्हाला गृहरचना करायला लागली की 9 थर चढवायचे. मग त्याच्यात रिंग आम्हाला बदलायची होती. म्हणजे गेल्या वर्षी आमचा फर्स्ट टर्म होता की ही रिंग आम्हाला पूर्ण बदलून बेकीची रिंग काढून आम्हाला 3 टाकायचे होते. त्यामुळे आमच्याकडे मॅनपॉवर कमी असल्यामुळे आम्ही तेवढ्या मुलांमध्ये तो घेर सेट करून आम्हाला त्यात एक रिंग वाढवायची होती. तो म्हणजे आमच्यासाठी एक असा प्रसंग होता की करो या मरो, म्हणजे सक्सेस होईल किंवा अनसक्सेस, पण त्याच्यातनं आम्ही कुठेतरी पुढे जाऊ. या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी आम्ही काहीतरी करू, पण एक अभ्यास मिळेल त्यातनं आमचा तेच हेतू होता की करून तरी बघू, प्रयत्न करायचा. आणि त्याच्यात नंतर आमचा चौपल एका वर जाण्यात पण पहिलाच प्रथम. याआधी आम्ही चौपल एका 6 थराला लावलं, जीत म्हणून होतं, जीत शिंदे म्हणून. त्याच्या माध्यमातून आम्ही चौपल एका चढवायचा. त्याच्यानंतर आम्हाला जर 9 लावायचे असेल तर आम्ही हनुमान जयंतीलाच आम्ही सुरुवात केली. त्या अनुषंगाने मग चौपल एका तो सेट केला. ते 4ही एकेतली 4ही जण नवीन होती आमच्यासाठी. ते एक मोठं आव्हान होतं की ही 4ही पण नवीन होतं. आता ओम म्हटला तरी ओम हा गेल्या वर्षी फर्स्ट टाइमच चौपल एका उचलणारा होता. म्हणजे ते आमच्या एक माइंडमध्ये होतं की करूया, आपण प्रयत्न करूया. आमच्यासाठी तो प्रयत्न खूप महत्त्वाचा होता. आणि आम्ही प्रयत्न करायला इथे गेलो म्हणजे प्रत्येकाला म्हणजे आता पहिला एखादा पेपर देताना पहिला पेपर म्हणायचा म्हटलं तरी धडधड असते असं लिहिताना. असंच प्रत्येक गोविंदामध्ये ती धडधड, ती भीती होती. कारण की मोठा थर लावायचा आहे आणि लावायचं म्हणजे तो कसं एक भीती निर्माणच झाली होती प्रत्येकाच्या मनात, नाही लावायचं. पण मुलांनी एवढं कोऑपरेट, एवढं सहकार्य केल्याने एखादी क्लिप आम्ही आज पण बघतो ना, आमच्या अंगावर शहारं होतात. म्हणजे तो पहिल्यांदा जेव्हा आम्ही 9 लावले ना त्याच जागेवर, तेव्हा आम्ही पडलो. आमचा चौपल एका उठला
आणि वरचा उतरताना आमचा बॅलन्स चोपल एकाचा थोडाफार गेला हे आम्हाला बोललं. पण त्याच्यात पण हुरू होती की एवढा थर बसलाय, म्हणजे आम्ही पण मग आयोजकांना विनवणी केली की आम्हाला एक चान्स द्या, आम्हाला रक्कम नाही मिळाली चालेल पण आम्हाला एक चान्स पाहिजे, कारण की आम्ही त्या शिखरापर्यंत पोहोचलो होतो. आम्हाला फक्त एक चान्स द्या, कारण की आम्ही फ्रेशमध्ये होतो, आम्हाला त्या फ्रेशमध्ये लावायचे होते, एवढी जिद्द होती मुलांमध्ये. आणि दुसऱ्या टर्मला आम्हाला आयोजकांचे पण आम्ही आभार मानतो, त्यांनी आम्हाला एक चान्स दिला आणि आम्ही ते सक्सेस झालो. आणि तो आनंद एवढा सक्सेस झाल्याच्या नंतर होता की सगळ्यांच्या मुलं की अक्षरशः काही मुलं ठेवली पण नाहीत त्या आनंद होतं, एवढं होतं, म्हणजे एवढा आनंद होता. आणि खूप म्हणजे गर्वासारखं यांच्यावर एक हे गर्व आहे त्या बाळगोपाळांमध्ये, एक जिद्दीला भेटली की ते करायचं म्हणजे ते करतातच. म्हणजे अशी त्यांची एक व्यवस्था, एक माइंड आहे की दहीहंडी उत्सव आमचा आहे पण आम्ही काहीतरी करून दाखवणारच. जर आम्ही सराव करतोय तर आमचा सरावात ना आम्ही काहीतरी करून दाखवूच आणि काहीतरी देऊच. मोठा सहभाग बोललं तर एक मोहित दादा आणि दर्शन हे म्हणजे आम्हाला मोटिवेशन करायसाठी आम्हाला भरपूर की अरे होणार रे, अरे होतोय, उठणार रे. आम्हाला मोहितने एवढं हे केलं की अरे इझी आहे रे दादा, होणार, नको टेन्शन घेऊ, तू 7 लाव, 7 वर ओमला चढव, होणार. आम्हाला एवढं मोटिवेशन केलं की अरे नाही तुम्ही सक्सेस आहेत. ज्या दिवशी लावले पहिला फोन केला त्याला तेव्हा बोलता अरे ते तुमचं होणार होतं, असं पण आम्हाला म्हणजे समोर आम्हाला एवढे प्रोत्साहन त्यांनी दिलेलं. आणि दर्शननी पण आम्हाला, आपला माझगाव तारीवरचं दर्शन, त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन चांगलं, म्हणजे हे दोघंही आमच्यासाठी म्हणजे असे आले की आम्हाला देवदूत बोलतात ना, तशी देवदूतासारखं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला करतात. आणि आमचा किरण पाटणकर अध्यक्ष, तो तर आम्हाला त्याचा आवाज बोलला की सगळेजण शांत. पण थोडंसं म्हणजे ज्या वेळेला 9 लावले त्यावेळेला फर्स्ट टर्मला होम थोडा डिस्प्रेशन, म्हणजे माणूस नवीन काहीतरी करतो तो थोडा, तरी आम्ही त्याला बोललो नाही होणार. आणि एकच जिद्द की आम्हाला तुमची अमाऊंट नको, फक्त आम्हाला आमचे 9 लावायचे, आम्हाला काहीतरी इतिहास घडवायचा, हाच इतिहास आम्हाला घडवायचा. शेअर करीन 9चा माझा. आम्ही जेव्हा 9 पहिल्यांदा पडलो ना आम्ही, तर आम्हाला असं वाटलं की लागले, पण थोडं डिसबॅलन्स जर आम्ही पडलो. सेकंड टाईमला आम्ही जे आमची चौथी रिंग होती ना, आम्ही लिटरली आमचे चौघं जे होते ना, चौघांच्या डोळ्यात पाणी होतं. चौघांचे एक होत होते की काही होते, थर सोडायचा नाही आपला. जेव्हा आमच्या कानात जो आवाज ऐकला की 9 थर लागले, तेव्हापासून तेव्हाच आम्ही थरामध्ये रडायला लागलेलो. म्हणजे ती जे आतमधनं आपण बोलतो ना आनंद अश्रू येतात, आमच्या 8ला तेव्हा सेम आले, 9लाही सेम आले. की 8लाही आम्ही पहिला पडलो, सेकंड आम्ही 8 उतरवले, 9ला आमचं सेम तेच झालं. आणि ते बोलत ना तेव्हा एक अंगामध्ये एक शहरा आला होता ना, तर दिवसभर आम्हाला थकवा जाणवलंच नव्हतं. आणि 9चं नियोजन म्हणजे असं होतं की ओम त्यावेळी आता चोपल एक उचलणार, तो लहान मुलांना घेऊनच जातो, वैयक्तिक हा घेऊनच जातो. आम्ही पण एक सराव ट्राय केलेली की ओम घेऊन जातो का त्या ठिकाणी, तर ओम म्हणाला मला जमणार नाही, म्हणलं मी थकतो, आता चोपल एका वरती उचलायचं म्हणून मी थकतो. मग आम्ही त्याला पण सेपरेट पाठवलं, त्या लहान मुलाला ते सेपरेट पाठवलं. मग याच्यात असं दिसून आलं की जे बाजूचे गोविंद होते त्यांना वाटलं की हा तीन ट्रिपल एका उचलणार, म्हणजे जो चोपल एका होतो तो लहान मुलांना जातो, म्हणजे त्यांचा चोपल एका. जर एक क्लिप काढली होती तिकडनं, नाही ट्रिपल एका आणि तोच आवाज आला, अरे चोपल एका. मित्रांनो, आपल्यासोबत आहे बाळ गोपाळ मित्रमंडळाचा चौबल एका उचलणारा ओम देसाई. तर ओम, मला सांग की गेल्या वेळी 9 थरांचा विक्रम केला, त्यावेळी जेव्हा 9 थर लागत होते, तू चौबल एका उचलत होता, काय प्रसंग होता? त्यावेळी आम्ही तर पहिली ट्राय सक्सेस होणारच होती, पण मी उठलो, माझा वरचा उठला, ते थर्ड उठताना माझा डिसबॅलन्स झाला जरासा आणि पडलो. त्यानंतर मग सेकंड ट्राय कोचने आम्हाला विचारलं किती लावायचे, 8 लावायचे. त्यानंतर आम्ही बोललो नाही 9 लावायचे. मग ज्यावेळी मी वरती चढायला लागलो त्यावेळी मनात एकच जिद्द होती की काही करून मला उठायचंच आहे आणि माझ्या वरच्यांना पण सेफली उठवायचंच. त्यामुळे मग नंतर वर चढलो, कुळदेवताचं नाव घेतलं ज्योतिबाचं, मी उठलो आणि जे खालून आवाज आला की लागले, त्यावेळी जो क्षण होता तो म्हणजे अजून पण विसरू शकत नाही असा क्षण होता. तर मित्रांनो, आता आपली वेळ झाली आहे रॅपिड फायर क्वेश्चनची. स्टार्ट. क्रिकेट की दहीहंडी? गर्लफ्रेंड की दहीहंडी? जिमची प्रॅक्टिस की दहीहंडीची प्रॅक्टिस? मला दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, कारण जिम तेवढीच इम्पॉर्टंट आहे, दहीहंडीसाठी फिटनेस इम्पॉर्टंट आहे. दहीहंडी जिम करणं खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे स्टॅमिना आणि स्टेबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. रेन डान्स की दहीहंडी डान्स? आता दहीहंडीची मॉर्निंगची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? नाईटची प्रॅक्टिस नाईटची प्रॅक्टिस जास्त. शेवटचा प्रश्न, मुंबईच्या हंड्या की ठाण्याच्या हंड्या? दोन्ही पण. आता मित्रांनो, आपण एक टंग ट्विस्टर चॅलेंज घेऊया. मी एक ओळ बोलीन, 5 वेळा सलग बोलायचे न थांबता. तांबडा पांढरा असं ऐकला असशील ना,
त्या बदली आता भोपळा टाकूया. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा पांढरा भोपळा, तांबडा भोपळा पांढरा भोपळा, तांबडा भोपळा पांढरा भोपळा, तांबडा भोपळा पांढरा भोपळा, तांबडा भोपळा पांढरा भोपळा. ठीक आहे. नेक्स्ट तुला. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. रिपीट. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, चहाचा कप. नीट परत आहे. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, चहाचा कप, टपरीवर टपरी. एकदा रिपीट. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. चहाची चहाची टपरी, चहाचा टप, चायच्या टपरीवर चायचा कप. ठीक आहे. ओम तुला येतं. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. 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 कडा. शेवटचा आता शेवटचा एकदम सोपा आहे. सगळे बोलतील काळे राळे, निळे राळे. पहिली गोष्ट मला ळचा खूप प्रॉब्लेम आहे. मी आगरी असल्यामुळे मला ळचा खूप प्रॉब्लेम आहे. नीट ऐक, 5 वेळा सलग बोलायचं. काळे राळे, निळे राळे. काळे राळे निरे राळे, काळे राळे निरे राळे, काळे राळे निरे राळे, काळे राळे निरे राळे, काळे नाळे. तालावर टाळ, टाळावर टाळ, तालावर टाळाची टिंगल. तालावर टाळ, टाळावर ताल, ताळावर ताल, ताळावर टाळ, ताळावर टाळाची टिंगल. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होतं कांजूर मधील बाळगोपाळ मित्र मंडळ. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन मंडळासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा.